नमस्कार मंडळी. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. नीट पेपर फुटी प्रकरणी प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही झुरळांची प्रमुख मागणी होती. आणि त्या मागणीसाठी झुरळ आंदोलन करत होते. हे आंदोलन दिवसेंदिवस देशविघातक शक्तींच्या हातात जायला लागलं. आणि मग आज अचानक धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. अनेक मोदी भक्तांना, भाजप भक्तांना असं वाटत होतं की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊ नये, किंवा द्यायचाच होता तर अगोदर का नाही दिला, त्यांचा राजीनामा अगोदर का नाही घेतला, आताच का घेतला. अनेक कारण मोदी भक्त सांगतायत. तसंच त्यांचे विरोधक, जे मोदी विरोधक आहेत, ते हे या सगळ्या प्रकरणाला कॉक्रोचचा विजय म्हणतात. कॉक्रोचने सरकार झुकवलं, कॉक्रोचने काँग्रेसला जे जमलं नाही ते करून दाखवलं, असं सांगितलं जात आहे. पण एकंदरीत या सगळ्या प्रकरणाकडे जर तुम्ही गांभीर्याने बघितलं तर कुठेतरी काहीतरी देशाच्या विरोधात शिस्त आहे. आणि त्यामुळे हे प्रकरण आता निवळायला पाहिजे, किंबहुना प्रकरण निवळण्यासाठी एक सशक्त कारण हवं. आणि ते कारण मोदी यांनी दिलेलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की जी मी रात्रीच्या व्हिडिओत लाईव्ह जेव्हा आलो होतो त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात मिझोराम बॉर्डर जवळ बांगलादेशामध्ये अमेरिकन सैन्य आलेलं आहे. आणि हे अमेरिकन सैन्य हे चांगल्या हेतूने आलेलं नाहीये मित्रांनो. अनेक सीआयएचे एजंट भारतात पकडले गेलेले आहेत. आणि अमेरिकेला भारतात काहीतरी करायचं आहे एवढं निश्चित होतं. आणि हे जे कॉक्रोचांचं आंदोलन सुरू होतं, या सगळ्याला फंडिंग मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडून होत होतं. एका बाजूला हे फंडिंग होत होतं आणि देशात अराजकता माजवण्याचे प्रयत्न त्यातून होत होते. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशात अमेरिकन फौजा उतरल्या आहेत आणि त्यांना तिथे म्हणजे भारताचा काही भाग तोडायचा आहे, ईशान्येकडचा, जिथे आता सध्या असंतोष आहे तो भाग तोडायचा. ब्रह्मदेश, त्याचे काही 2 प्रांत घ्यायचे आणि असं मिळून एक त्यांना ख्रिश्चन स्टेट तिथे बनवायचंय. आणि त्यासाठी ही सगळी योजना आहे. जसं अमेरिकेला भारतात काय झालंय ते कळतं, तितकीच पॉवर भारताने निर्माण केलेली आहे. आणि आता अमेरिकेचे मनसुबेही कळायला लागलेले. अशा बेचक्यामध्ये मोदी सापडले होते आणि त्यामुळे हे आंदोलन थांबवणं हे गरजेचं होतं. त्यातही अशा प्रकारे आंदोलन थांबवणं गरजेचं होतं की पुन्हा ते तिथे येणार नाहीत. आणि आले म्हणजे कॉक्रोच जर पुन्हा आले तर मात्र त्यांच्यावर बळाचा वापर होईल आणि त्यांना जनतेची अजिबात सहानुभूती मिळणार नाही. ज्या पद्धतीने या कॉक्रोचांनी आणि देशातल्या मीडियाने जो चुकीचा प्रचार केला होता, जो अपप्रचार केला होता, खोट्या नाट्या बातम्या दाखवल्या होत्या, ते सगळं हळूहळू एक्सपोज होत आहे. आता जनतेला कळायला लागलेलं आहे या कॉक्रोचांचा खरा चेहरा. अडलंय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर. अनेक पालक असे होते की त्यांनी आपल्या पोरांना तिथे पाठवलं. त्यांना माहित नव्हतं की काय चाललंय, त्यांचा मुलगा तिथे जाऊन काय करणार आहे. पण या पालकांना जेव्हा सांगितलं की बाबा रे, मग तू आरक्षणाबद्दल का नाही बोलत, तेव्हा मात्र त्यांच्यात दम नव्हता. कारण सगळ्यात मोठं कल्प्रिट, जर सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार होत असतील ना, तर हे नीट परीक्षेतल्या आरक्षणामुळे होत आहे. पण तिथे त्यांच्याकडे बघायला टाइम नाही. त्यांना झटपट सोल्युशन हवंय, झटपट. आणि ही झेंजी नव्हती मित्रांनो, हे लक्षात घ्या. खरी झेंजी ने अभ्यास केला, पुन्हा नीटची परीक्षा पास झाले, ते मार्गी लागले देखील. ही झेंजी पिसळलेली झेंजी किंवा पिसाळलेल्या झेंजीचे होतं. आणि त्यांचा सगळ्यात मोठा रोष हा हिंदू धर्माबद्दल होता.
त्यांना हिंदूंना टार्गेट करायचं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून. तुम्ही बघा, निळे कबूतर आणि टोपीवाले हे या आंदोलनात जास्त होते. मुंबईच्याही आंदोलनात बघा. आणि हे सातत्याने हिंदू देवदेवता, हिंदूंची श्रद्धास्थानं याच्यावर टीका टिप्पणी करत असतात. आणि तेच इथे होते. आणि ते हिंसक व्हायला वेळ लागणार नव्हतं. त्यांना हिंसक करायचं होतं. आणि त्या अर्थाने हे सगळं सुरू होतं अमेरिकेच्या पाठिंब्याने. अमेरिकेला इथे अराजकता माजवायची होती आणि त्याच वेळेस त्या बॉर्डरवर त्यांना काहीतरी धाडस करायचं होतं, जे भारताचे प्रांत घ्यायचे होते. अशा वेळेस एक फ्रंट व्यवस्थित असली पाहिजे. मोदी सरकार कोंडीत राहिलं नाही पाहिजे. आज यामुळे मोदी सरकार कोंडीत होतं. कारण काही म्हटलं तरी अल्प प्रमाणात का होईना, किंवा अगदी लोक बोलत होती की नाही झाला पाहिजे, लाठीचार्ज झाला याचं खोटं चित्रण करून लोकांना फसवण्यात आलं मित्रांनो. आणि यामध्ये जे सगळे जण होते ते एक्सपर्ट होते. ते प्रोपोगंडा करण्यात एक्सपर्ट होते, अफवा पसरवण्यात एक्सपर्ट होते. आणि त्यामुळे लक्षात घ्या की एक बाजू ही लंगडी होती मोदी सरकारच्या दृष्टीने, कारण थेट कारवाई करू शकत नाही. अशा वेळेस कुठेतरी बॅकफुटला जाणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांना द्यायला सांगितलं, त्यांनी दिला. आता काय होऊ शकतं? ठीक आहे, कॉक्रोच जिंकले, कॉक्रोचांनी अमकं केलं तमकं केलं, ओके, नो प्रॉब्लेम. आता या उपर जर कॉक्रोच तिथे थांबले तर मात्र त्यांच्यावर जबरदस्त दांडे पडणार आहेत. इतकंच नाही तर यावेळेस मात्र त्यांचा खरा चेहरा उघडकीस येणार आहे. आता कॉक्रोच विजय झाला म्हणून नाचतील. त्याने नाचायला सुरुवातही केलेली आहे. पण अजून 2-3 आठवड्यानंतर पोलीस त्यामधले क्रिमिनल्स, मोदींना शिव्या घालणारे यांच्यावर केसेस लावतील ना, तेव्हा या कॉक्रोचांचा बेसूर चेहरा पुढे येणार आहे. आणि त्याची परिस्थिती निर्माण करणं आवश्यक होतं, ती मोदींनी आता केलेली आहे. आणि त्यामुळे भले हे कॉक्रोच नाचत असतील विजय झाला, त्यांचा पेड मीडिया नाचत असला विजय झाला, तरुणाईचा विजय झाला, तरीही त्यातून फार काही साध्य होण्यासारखं नाहीये. काही भरकटलेले पालक मात्र त्यातून खुश होतील, पण केसेस लागल्या तर मग मुलांच्या भवितव्याचं काय याची त्यांना चिंता आता असणार आहे. आणि ती असलीच पाहिजे मित्रांनो, कारण तुम्हाला कोणीही भडकवतं आणि तुम्ही भडकता. नीट परीक्षेमध्ये जी मुलं पास झाली आहेत ती तर मार्गी लागली, जी चांगल्या मार्गाने जातात त्यांच्याबद्दल प्रॉब्लेमच नव्हता. त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. ते गेले, पास झाले, कॉलेजेस मिळाली, प्रक्रिया सुरू झाली. पण जे अभ्यास न करता स्वतःला फार मोठं, आम्ही असं झालं, परीक्षा रद्द झाली म्हणून आम्ही नापास झालो वगैरे वगैरे सांगतायत ना, त्यांना मात्र व्यवस्थित लागणार आहे. मंडळी, मला सातत्याने पडलेला एक प्रश्न आहे की 20 जण यांनी आत्महत्या केली या पेपर लीकमुळे म्हणून सांगितलं जातं. म्हणजे माझ्या माहितीसाठी म्हणा, पण मला ते 20 जण हे नेमके कुठल्या राज्यातले आहेत, त्यांची नावं काय आहेत, हे मला तरी अद्याप कळलं नाही. कदाचित या गोंधळामुळे असेल. तुम्हाला कदाचित कळलं असेल तर मला ती यादी नक्की पाठवा. असो, मुद्दा असा आहे की माघार मोदींनी घेतली, बरोबर, राजीनामा घेतला, मोदीने एक पाऊल मागे घेतलं. तो सर्वंकष देशहिताच्या दृष्टीने, जे आपण म्हणतो ना की फार्मर कायदा, म्हणजे शेतकरी कायदा जो मोदींनी मागे घेतला होता तो त्याच हेतूने घेतला होता. आणि इथेही माघार घेतलेली आहे. पण आता मोदी या शिक्षण व्यवस्थेतील जो भ्रष्टाचार आहे तो मोडकळीस आणणार. आणि तो मोडकळीस आणण्यासाठी सगळ्यात मोठा रोडा हा काँग्रेसचा होता.
त्यांनी ती शिक्षण व्यवस्था मोडू दिली नव्हती आणि राज्यसभेत अपेक्षित बहुमत मोदींकडे नव्हतं आणि त्यामुळे काँग्रेसची दादागिरी चालू चालू होती. आता मात्र कॉक्रोचांच्या मागणीप्रमाणे किंवा ही जी तरुण पिढी मागणी करते आहे की व्यवस्था सुधारा, मोदी सुधारणार. कारण हे जे कोचिंग माफिया आहेत ना, त्यातले बहुसंख्य कोचिंग माफिया हे काँग्रेसची पिल्ल आहेत, काँग्रेसच्या घाणीतून निर्माण झालेली पिल्ल आहेत आणि तिथे आता मोदी आपला सपाटा लावणार आहे. त्यामुळे झालं हे चांगलं झालं, यापुढे होणार आहे ते अधिक चांगलं होणार आहे आणि त्याची तयारी ही मोदींनी आतापासूनच केलेली आहे. कॉक्रोचांचा विजय, ठीक आहे, कॉक्रोचांचा विजय. मोदी हरले मागे गेले, ठीक आहे, मोदी हरले मागे गेले. मोदी कधीच हरत नसतात मित्रांनो. आणि कॉक्रोचांचा विजय हा कॉक्रोचांचा नाही आहे मित्रांनो. अजून काही दिवसाने हे कळेल हा विजय कोणाचा आहे. तोपर्यंत आपण निश्चितच वाट बघू. बातमी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे ती तर तुम्हाला कळली, पण त्यांनी का आणि कशासाठी त्यांचा राजीनामा घेतला हेही तुम्हाला सांगणं आवश्यक होतं. त्यामुळे मोदी समर्थक असाल, भाजपचे भक्त असाल तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला म्हणून निराश होऊ नका, मोदींना उगाच शिव्या देऊ नका. मोदी बहुत दूर की सोचते आहे. तसंच कॉक्रोच समर्थक असाल तर मात्र तुमच्या अंगावर मुठभर मांस चढलं तरी हरकत नाही, कारण ते भविष्यात उतरणार आहे एवढी मात्र गॅरंटी आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.